बाय चितळे बंधू। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुलघेर वाजलं। 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी। कालपासून आचारसंहिता लागू। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचा प्रयत्न। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा। 50% कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नियोजन सुरू। आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मुंबईत येण्याची विनंती करणार। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आज प्रचाराचा नारळ फोडणार। उद्धव ठाकरे ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यातील आरोपींची अनेक तास कसून चौकशी। अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारूंची समोरासमोर झाडाझडती। आज पुन्हा चौकशीसाठी बोलावलं। दाऊदच्या टोळीतील कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूरला उत्तर प्रदेशमधून अटक। बिल्डर समय चौहान हत्याकांड प्रकरणी कारवाई। मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्लीत दाखल। शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार। काही दिवसांपूर्वी शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्यानं शौर्यनं आत्महत्या केली होती। गुजरातमधील वनतारामधून माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याची शक्यता वाढली। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत पुनर्वसन केंद्राला पूर्व मान्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस। पंतप्रधान मोदी आणि शाह अब्दुल्ला हे द्वितीय इब्न अल हुसैन भारत जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करणार। यूपीएच्या मनरेगा योजनेचं नाव बदलण्यावरून राजकीय घमासान। महात्मा गांधींचं नाव का हटवलं? प्रियंका गांधींचा आक्षेप। तर आर्थिक आणि सामाजिक गरजेनुसार योजनेत बदल। भाजपचं प्रत्युत्तर। दिल्लीच्या प्रदूषणात मोठी वाढ। नर्सरी ते 5वी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन घेण्याचे सरकारचे आदेश। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया।